अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्याने त्याचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे। हा प्रसंग माझ्या वडिलांसोबत 90च्या दशकात घडला होता। वडिलांबद्दल सांगायचे म्हटले तर अतिशय भारदार व्यक्तिमत्व आणि त्यांना अत्तर वगैरे लावायची प्रचंड आवड होती। ते लावल्याशिवाय ते घराबाहेर पडतच नसत। ते अतिशय उत्तमरित्या बाईक चालवायचे। शहरात होणाऱ्या स्पर्धेत म्हणजे बाईक रेसिंगमध्ये ते नेहमी भाग घ्यायचे। तसे तर ते मुख्य शहरापासून बरेच लांब राहायचे, पण त्यांचे पुष्कळ मित्र शहरात असल्यामुळे ते बाईकवरून नेहमी ये जा करायचे। हा त्यांचा नेहमीचा दिनक्रम होता। मित्रांबरोबर लेट नाईट ड्राईव्ह करून झाल्यावर मग घरी यायला निघायचे। त्यामुळे नेहमी खूप उशिरा घरी यायचे। एके रात्री ते मित्रांना भेटून एकटे घरी यायला निघाले। त्या दिवशीही नेहमीप्रमाणे त्यांनी अतिशय उग्र असे गुलाबाचे अत्तर लावले होते। त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता। नेहमीप्रमाणे खूप उशीर झाला होता। मध्यरात्र उलटून गेली असावी। रस्ता अगदी निर्जन झाला होता। त्या काळी अशा वेळी रस्ता पूर्ण सामसूम व्हायचा। रात्रीचा 1:30 वाजला होता। त्या निर्मनुष्य रस्त्यावरून त्यांच्या बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश अंधाराला चिरत पुढे सरकत होता। स्ट्रीट लाईट्स असून नसल्यासारखे होते। शहराचा भाग मागे पडला। ते आता एका दुसऱ्या रस्त्याला लागले। तितक्यात वाटेत एका बस स्टॉपवर त्यांना कोणीतरी बसल्याचे जाणवले। त्यांनी बाईकचा वेग कमी करत नीट निरखून पाहिले। तिथे एक बाई एकटीच बसली होती। दिसायला अगदी साधीच होती। त्यांचा भूताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता, त्यामुळे तसला विचारही त्यांच्या मनात आला नाही। त्यांना वाटले की इतक्या रात्री ही बाई इथे आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे। ही एकटी नसेल, हिच्यासोबत अजून कोणी असेल आणि लपून बसले असेल। कोणाला तरी फसवायचा किंवा लुटायचा बेत असणार। त्या काळी आमच्या परिसरात अशा घटनांचे प्रमाण वाढले होते, त्यामुळे आपण मदत करायला जायचो आणि आपल्यावर यायचे असा विचार करत त्यांनी बाईकचा वेग पुन्हा वाढवला आणि तिला ओलांडून ते पुढे निघून गेले। याआधी असे त्यांना कधीच कोणी दिसले नव्हते, म्हणून त्यांना जरा विचित्रच वाटले। साधारण 15 ते 20 मिनिटांनी ते नेहमीच्या ब्रिजवर पोहोचले। तसे त्यांना पुन्हा रस्त्याकडेला कोणीतरी उभे दिसले। जसजसे ते जवळ येत गेले त्यांना जाणवले की ही तीच बाई आहे जी अलीकडच्या बस स्टॉपवर आधी दिसली होती। आता मात्र त्यांना विचित्र वाटू लागलं। डोक्यात विचारचक्र सुरू झालं, कारण गेल्या 15-20 मिनिटात त्यांच्या बाईकशिवाय रस्त्यावर एकही वाहन दिसले नव्हते। त्यामुळे तिचे इथे येणे अशक्य होते। त्यात त्यांच्या बाईकचा वेगही खूप होता। ते तिच्या जवळ जाऊ लागले तसे त्यांनी अजून एक विचित्र गोष्ट पाहिली। ती बाई आपल्याकडेच एक टक लावून पाहते। ते तिच्याकडे पाहत गाडी चालवत पुढे जात होते। तितक्यात ती अचानक किंचाळत त्यांच्या गाडीवर धावून आली। त्यांनी प्रसंगावधान राखत झटकन बाईकचा वेग वाढवला आणि तिची झेप चुकवून ते पुढे आले। झालेला प्रकार इतक्या क्षणात घडला होता की त्यांना काही विचार करायला वेळच मिळाला नाही। त्यांच्या हृदयाचे ठोके नकळत वाढले होते। त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही। भीतीने गाळण उडाली होती। मागून फक्त कसलासा विचित्र आवाज येत होता। काही वेळाने तो आवाज यायचा बंद झाला। ते आता त्या ठिकाणापासून बरेच लांब आले होते। त्यांना जरा हायसं वाटलं, कारण ती त्यांचा पाठलाग करत नव्हती। एव्हाना 2:30 वाजत आले होते। पण हा प्रकार नक्की काय आहे याबद्दल त्यांना कुतूहल वाटू लागले। याच उत्सुकतेपोटी ते घरी येण्याऐवजी
आपल्या एका मित्राकडे गेले आणि त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. आता मात्र त्या दोघांची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यांना जाणून घ्यायचे होते की ती बाई नक्की कोण आहे, हा प्रकार नक्की काय आहे. तिथे जाऊनच याचा शोध लावायचा हे त्यांनी पक्के केले. त्यांनी मित्राला सोबत घेतले आणि पुन्हा त्या ठिकाणी जायला निघाले जिथे त्यांनी तिला पहिल्यांदा पाहिले होते. तासाभरात ते त्या ठिकाणी पोहोचले, पण तिथे कोणीही नव्हते. त्यांनी काही किलोमीटरच्या परिसरात तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठेही दिसली नाही. शेवटी कंटाळून ते आपल्या घरी आले. 2 दिवस उलटले. माझे वडील पुन्हा त्याच रस्त्यावरून रात्री घरी परतत होते. त्या दिवशी पार्टी वगैरे करून आल्यामुळे त्यांनी थोडे ड्रिंक्सही घेतले होते. तसे बाईक चालवत घरी जायचे होते म्हणून त्यांनी प्रमाणातच ड्रिंक केले होते. त्या रस्त्यावरून जात असताना त्यांना ती बाई पुन्हा रस्त्याकडेला उभी दिसली. यावेळेस मात्र ती त्यांना हाताने इशारा करून बोलवत होती. ते तिच्या अगदी जवळून पास झाले, पण बाईक थांबवायचे धाडस त्यांना झाले नाही. ते थेट त्यांच्या मित्राकडे गेले आणि त्याला पुन्हा तिथे घेऊन जाऊ लागले. पण त्यांचा मित्र त्यांना समजावून सांगू लागला की तू ड्रिंक्स केले आहे, तू घरी जा आता. पण धुंदीत असल्यामुळे ते काही ऐकत नव्हते. शेवटी त्यांनी बाईक तिथेच मित्राच्या घरी पार्क केली आणि तिथलीच एका ओळखीच्या व्यक्तीची रिक्षा घेतली. मित्र रिक्षा चालवत होता तर माझे वडील पॅसेंजर सीटवर बसले होते. ती बाई जिथे दिसली होती त्या ठिकाणी ते पुन्हा पोहोचले. यावेळेसही त्यांना कोणीच दिसले नाही. मित्र वैतागला होता, पण वडील त्याला म्हणाले की आपण थोड्या वेळ इथेच थांबू आणि मग बघू. आज या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावून मगच घरी जायचे. शेवटी मित्रही तयार झाला. तसे ते काही वेळ तिथेच थांबले. एव्हाना रात्रीचे 2:45 व्हायला आले होते. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. प्रत्येक मिनिटाला थंडीचा जोर वाढतच चालला होता. ते दोघेही सिगारेट ओढत बसले होते. काही वेळाने मित्रही मागच्या पॅसेंजर सीटवर येऊन बसला. त्यांची नजर बाहेर त्या बाईला शोधत होती. बराच वेळ उलटला होता. त्यांनी रिक्षा चालूच ठेवली होती. त्यामुळे त्या शांत वातावरणात रिक्षाच्या चालू इंजिनचा आवाज काय तो फक्त येत होता. तितक्यात अचानक रिक्षाच्या एका बाजूने ती बाई आली आणि विचित्र आवाजात म्हणाली, तुम्ही मला शोधताय. काही कळायच्या आत तिने त्यांच्या मानेवर हाताची पकड घट्ट केली. त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तिचा चेहरा संपूर्ण जळून गेला होता. डोळ्यातून रक्त वाहत होते. केस अर्धवट जळाले होते. ते पाहून त्यांनी संपूर्ण ताकदीनिशी तिचा हात झटकला. ते प्रचंड घाबरले. त्यांचा मित्र तर रिक्षाच्या एका कोपऱ्यात बसून हा भयानक प्रकार पाहतच राहिला. ते झटकन ड्रायव्हर सीटवर बसले आणि गिअर टाकून रिक्षा वेगात घेतली. त्यांचा मित्र मागे पाहत होता, पण अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. त्यांनी अतिशय वेगात रिक्षा पळवत घरी आणली. दुसऱ्या दिवशी दोघेही आजारी पडले होते. दोघांच्याही घरी विचारपूस झाली. त्यांनी सगळा प्रकार घरी सांगितला. माझ्या आजीने कसली तरी पूजा वगैरे घातली. त्यांनी त्या रात्री घातलेले कपडे जाळून टाकले. आजीने त्यांना एक गोष्ट सांगितली जी त्यांच्या कायम लक्षात राहिली. कधीही असे उग्रवासाचे अत्तर वगैरे लावून रात्री बाहेर पडू नकोस, कारण त्यामुळे अशा अज्ञात शक्ती आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपली पाठ सोडत नाहीत. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर साईराज यांनी पाठवला आहे. घटना माझ्या वडिलांसोबत आणि त्यांच्या मित्रासोबत घडली होती.
तेव्हा ते कॉलेजमध्ये शिकत होते. ते 5ही मित्र बाईक घेऊन एके ठिकाणी राईडला गेले होते. त्याच ठिकाणी काही दिवस मुक्काम करून मग परतीच्या प्रवासाला लागले. ट्रॅफिक लागू नये म्हणून रात्रीच निघाले. काही तासांचा प्रवास झाला असेल. साधारण 3 वाजत आले होते. ड्राईव्ह करून बराच वेळ झाला होता. ते एका निर्जन रस्त्याला लागले. दोन्ही बाजूला गर्द झाडी होती. सगळे त्यांच्याच धुंदीत बाईक चालवत होते. तितक्यात त्यांच्यातल्या एका मित्राला रस्त्याकडेला कोणीतरी उभे दिसले. तो मित्र माझ्या वडिलांच्या मागेच बाईकवर बसला होता. जसे त्याची बाईक जवळ गेली तसे तो म्हणाला, "ते बघा, तिथे कोणीतरी उभे आहे." त्यांच्या बाईक जवळच होत्या म्हणून त्या सगळ्यांनी त्या दिशेला पाहिले. तिथे एक बाई उभी होती. त्या मित्राला वाटले की ही बाई अशा निर्जन ठिकाणी, तीही इतक्या रात्री काय करते. विचार करत असतानाच त्यांच्यातला दुसरा मित्र संदीप म्हणाला, "या बाईला लिफ्ट देऊया का?" तसे माझे वडील झटकन म्हणाले, "रात्रीची वेळ आहे आणि ही जागा बरोबर वाटत नाहीये." वडिलांची गोष्ट सगळ्यांनाच पटली. ते अगदी निमूटपणे तिच्या समोरून बाईक घेऊन जाऊ लागले. तिला ओलांडून पुढे गेल्यावर त्यांनी बाईकचा वेग कमी करून सहज म्हणून मागे वळून पाहिले, तर त्या रस्त्यावर कोणीही नव्हते. आता सगळ्यांना एकदाच असा भास होणे शक्य नव्हते. काही क्षणांपूर्वी ती तिथेच रस्त्याकडेला होती आणि आता दिसेनाशी झाली होती. पुढच्या 2-2.5 तासात ते घरी पोहोचले. त्यांचा मित्र संदीप आजारी पडला होता. खूप डॉक्टरांकडे दाखवून आणले, पण त्याला काही फरक पडत नव्हता. सगळ्यांना शंका होती की हे काहीतरी बाहेरचे आहे. त्यांनी त्याबद्दलचा उपाय करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. बरीच वर्ष उलटली. सगळे मित्र आपापल्या मार्गाला लागले. सगळ्यांची लग्नही झाली. त्यांनी असेच एके वर्षी सगळ्या कॉलेज मित्रांचे गेट टुगेदर ठेवले होते. सगळे मित्र एकत्र जमले होते. तेव्हा त्या ट्रिपचा विषय निघाला आणि सगळ्यांनी उत्सुकतेने संदीपला विचारले, "त्या रात्री नक्की काय झाले होते? आपल्या सगळ्यांनाच ती बाई दिसली होती. मग तुलाच इतका त्रास का आणि कसा झाला?" त्यावर तो सांगू लागला, "मला या गोष्टीबद्दल बोलायला कधीच आवडत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. त्या बाईला ओलांडून जात असताना तुम्ही कोणीच तिच्याकडे पाहिले नाही. तुमचे लक्ष समोर होते, पण मी तिला पाहिले. तिने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले. मी सहज म्हणून तिच्या पायाकडे पाहिले आणि माझ्या शरीरातला सगळा त्राणच संपला. ती जमिनीपासून काही फूट वर हवेत तरंगत होती." त्याचे असे बोलणे ऐकून त्यानंतर कोणीही याबद्दल कसलाच विषय काढला नाही, कारण सगळ्यांना कळून चुकले होते की संदीप त्या प्रसंगानंतर आजारी का पडला होता. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर शुभम पाटील यांनी पाठवला आहे. या प्रसंगाला आता जवळपास 3 वर्ष उलटून गेली. हा भयानक प्रसंग माझ्यासोबत आणि माझ्या भावासोबत घडला होता. माझ्या एका मित्राचे लग्न ठरले होते. त्याचे गाव माझ्या गावापासून बरेच लांब होते. त्यामुळे मी माझ्या भावाला म्हणालो की तूही चल माझ्यासोबत, म्हणजे आपल्याला बाईक घेऊन जाता येईल आणि तू असलास की लग्न आटोपल्यावर लगेच निघता येईल. माझ्या आईने आम्हाला बजावून सांगितले होते की संध्याकाळी घरी यायचा प्रयत्न करा. उगाच तिथे उशिरापर्यंत थांबून मग रात्री निघू नका. मी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत फक्त हो म्हणालो. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही बाईक घेऊन निघालो.
साधारण 10 वाजता आम्ही लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचलो. मित्राचे लग्न सुरळीत पार पडले आणि दुपारचे जेवण वगैरे आटोपून आम्ही थोडा वेळ थांबलो. माझा भाऊ म्हणाला की आपण थोड्या वेळ थांबून मग घरी जायला निघू, उगाच उशीर नको. साधारण 4ला सगळे आटोपल्यावर आम्ही घरी जायला म्हणून मित्राचा निरोप घ्यायला गेलो. पण माझा मित्र हट्ट करू लागला की इतक्यात कुठे चाललात, रात्रीचे जेवण इथेच करायचे आहे. मी त्याला समजावून सांगू लागलो की रात्रीच्या जेवणासाठी थांबलो तर घरी पोहोचायला बराच उशीर होईल. पण तो काही आमचे ऐकायला तयार नव्हता. शेवटी तो उत्सवमूर्ती असल्यामुळे त्याचे ऐकण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. मी आणि माझा भाऊ शेवटी तिथेच थांबलो. रात्रीचे जेवण वगैरे आटोपून निघायला जवळपास 10:30 वाजले. माझ्या मनात सतत विचार चालू होता की घरी आई काळजी करत असणार. आम्ही मित्राचा निरोप घेऊन घरी जायला निघालो. त्या गावाची वेस ओलांडून बाहेर आलो तसे माझा भाऊ म्हणाला की आल्या मार्गाने नको, थोडे पुढे गेल्यावर आतून एक रस्ता आहे, तिथून गेलो तर आपला बराच वेळ वाचेल. तो रस्ता खरे तर मला सुद्धा माहीत होता. तो रस्ता शेतातून जात होता. मी त्याचे ऐकले नाही, पण तो सांगू लागला की आधीच उशीर झालाय आणि आपण त्या शॉर्टकटने गेलो नाही तर आपल्याला अजून उशीर होईल. शेवटी मी नाईलाजाने हो म्हणालो आणि आमची बाईक त्या रस्त्याला लागली. साधारण 15 मिनिटं झाले असतील. आम्हाला एक आवाज ऐकू येऊ लागला, एका बाईच्या रडण्याचा. आम्ही बाईकचा वेग कमी केला आणि मी भावाला विचारले, तुला कसला आवाज ऐकू येतोय का रे? तसे तो म्हणाला, हो येतोय, एका बाईच्या रडण्याचा आवाज येतोय. आम्ही चोहोबाजूंनी नजर फिरवू लागलो, कोणी दिसतंय का ते पाहू लागलो. मी बाईकचा वेग कमीच ठेवला होता. तितक्यात समोर पडणाऱ्या बाईकच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसले की समोरच्या एका झाडाच्या फांदीवर कोणीतरी बसले आहे. आमची बाईक जसजशी त्या दिशेने जाऊ लागली तसे जाणवले की तिथे एक बाई बसली आहे. आवाजही हळूहळू स्पष्ट होत चालला होता. आम्हाला कळून चुकले की तो रडण्याचा आवाज याच बाईचा आहे. आम्ही त्या झाडाजवळून बाईक घेऊन जाऊ लागलो तसे तिचा चेहरा दृष्टीस पडला. तिला पाहून माझे डोके सुन्न झाले. तिचा चेहरा अगदी छिन्न विछिन्न होता. जबडा विस्फारून ती माझ्या अगदी डोळ्यात बघत होती. ते दृश्य पाहून माझ्या शरीरातला त्राणच संपला. पण माझा भाऊ मला भानावर आणत म्हणाला, तिथे पाहू नकोस, आपल्याला इथून लवकरात लवकर दूर जायचे, गाडीचा वेग वाढव. त्याच्या त्या बोलण्याने मी भानावर आलो. मी बाईकचा वेग वाढवला. कच्चा रस्ता असल्यामुळे वेग वाढवूनही बाईक नीट चालवता येत नव्हती. तरीही जमेल तितक्या वेगात मी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. तितक्यात माझे लक्ष साईड व्ह्यू मिररमध्ये गेले आणि उरला सुरला त्राणही संपला. कारण ती बाई आमच्या बाईकच्या मागे अतिशय वेगात धावत येत होती. माझा भाऊ प्रचंड घाबरला होता. ती इतक्या वेगात धावत येत होती की आम्हाला काही कळतच नव्हते. ती आता आमच्या अगदी जवळ येऊन पोहोचली आणि तिने भावाच्या पाठीवर जोरात वार केला. तिची तीक्ष्ण नखं भावाच्या पाठीत अक्षरशः रुतली आणि त्वचा फाडत बाहेर निघाली. भाऊ वेदनेने ओरडू लागला. तसे मी होता नव्हता सगळा त्राण एकत्र करून बाईक एक्सिलरेट केली आणि अतिशय जोरात घेतली. तसे ती बाई विचित्र आवाजात किंचाळली. त्यानंतर आम्ही मागे वळून एकदाही पाहिले नाही. घरी आल्यावर बाईक तशीच टाकून घराकडे धावलो. मी जोरजोरात दरवाजा वाजवू लागलो आणि दार उघडायला सांगू लागलो. पण आमच्या सोबत घडलेला प्रसंग इतका भीषण होता की मला तिथे दारातच भोवळ आली आणि मी खाली कोसळलो.
जाग आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. तापाने फणफणत होतो. बाजूला नजर गेली तर भाऊही बाजूच्या बेडवरच होता. त्याची अवस्था माझ्यापेक्षा वाईट होती. माझ्या आजोबांनी काय झाले विचारल्यावर मी त्यांना सगळे सांगितले. जवळपास 2 दिवसांनी माझा ताप हळूहळू उतरला. मी हा प्रसंग माझ्या उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. तुमच्या इथेही अशा काही जागा असतील जिथे हमखास अपघात होतात, पण त्या जागेबद्दलचे गूढ कोणालाही माहीत नसतं. असाच हा एक भयान अनुभव. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर स्वप्नेश देवारे यांनी पाठवला आहे. प्रसंग नोव्हेंबर 2017चा आहे. मी मुंबईत एका खूप मोठ्या हॉटेलमध्ये कामाला होतो. माझी ड्युटी प्रत्येक आठवड्याला बदलायची, म्हणजे रोटेशनल शिफ्ट असायची. त्या दिवशी काही कारणामुळे माझ्या हॉटेलमधल्या एका शेफला गावी जावे लागले. त्यामुळे माझी महिनाभर सेकंड शिफ्ट होती. मी राहायला कल्याणला आहे. माझ्यासोबत रात्री माझे काही हॉटेलचे सहकारीही असायचे. आम्ही शिफ्ट संपली की एकत्र निघायचो. त्या दिवशी आम्ही सगळे एकत्र कल्याणला जाण्यासाठी ट्रेन पकडली. स्टेशनवर उतरल्यावर रात्रीच्या गाड्या पुढील प्रवासासाठी बंद असतात. त्यामुळे आम्ही घरून बाईक घेऊन यायचो आणि स्टेशनजवळ पार्क करायचो. माझे मित्र प्रवीण, अरुण आणि ऋषिकेश काही अंतर सोबत असायचे, कारण घराचा रस्ता एकच होता. पण माझे घर स्टेशनपासून गावात आहे, जवळपास 12 किलोमीटर आत. त्यामुळे पुढच्या रस्त्याला मी एकटाच असायचो. त्या दिवशी बराच उशीर झाला होता. जवळपास 1:30 वाजले होते. अमावस्या असल्यामुळे अंधारही गडद जाणवत होता. रस्त्यावर वर्दळही दिसत नव्हती. साधारण अर्धा प्रवास पूर्ण झाला होता, म्हणजे 5 ते 6 किलोमीटर अंतर पूर्ण केलं होतं. मी नेहमीच्या ठिकाणी एका वळणावर पोहोचलो. त्या वळणावर वडाचे मोठे झाड आहे. ते वळण इतके विचित्र आहे की तिथे हमखास अपघात होतात. म्हणजे आम्ही दर महिन्याला तिथे अपघात झाल्याच्या बातम्या ऐकतच असतो. मी मात्र नेहमीप्रमाणे बाईकचा वेग कमी करत तिथून जाऊ लागलो. तसे मला त्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाच्या पोशाखात एक माणूस जाताना दिसला. खूप जुन्या काळातला पोशाख परिधान केला होता. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा आणि डोक्यावर तशीच पांढरी टोपी. सुरुवातीला वाटले की वाहन मिळाले नसेल म्हणून चालत जात असावा, पण नंतर माझ्या लक्षात आले की याआधी रस्त्यावर मला कोणीही दिसले नाही आणि एकही वाहन नजरेस पडले नाही. त्यात आता 1:45 व्हायला आले असतील. हा माणूस नक्की कुठून चालत आला असेल. वाटले की गाडी थांबून विचारावे कुठे जायचे आहे. पण नंतर एक महत्त्वाची गोष्ट आठवली. जेव्हा मी नवीनच नोकरीला लागलो होतो तेव्हा घरच्यांनी बजावून सांगितले होते की रात्री प्रवास करताना रस्त्यात बाईक थांबवायची नाही. मी पटकन भानावर आलो. तसाही आधीच खूप उशीर झाला होता. त्यामुळे मी त्या माणसाकडे दुर्लक्ष करत तिथून थेट घरी आलो. साधारण 15 दिवस उलटले असतील. असाच मी शिफ्ट संपवून रात्री घरी परतत होतो. वेळ तीच होती, 1:30-1:45ची. त्या वळणावर आलो आणि पुन्हा तो माणूस दिसला. क्षणार्धात मला याआधीचा प्रसंग आठवला. अगदी तसाच पोशाख. फरक फक्त इतकाच होता की यावेळी तो त्या वळणावर रस्त्याकडेला बसला होता. माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. पण विचार केला की असे घाबरून काय होणार आहे. हिम्मत करून मी गाडी त्या वळणावर थांबवली आणि त्याच्या दिशेने पाहू लागलो. तितक्यात डोळ्याचे पाते लवते न लवते तो उठला आणि माझ्या दिशेने धावत येऊ लागला. मी गाडीचा ब्रेक लाईट लावला आणि त्या लालसर उजेडात गाडीच्या आरशात पाहिले. ते दृश्य बघून माझ्या अंगावर सर्रकन काटा आला.
हातापायाला कंप सुटू लागला, कारण त्या माणसाला डोळे, नाक, ओठ काहीही नव्हतं. अगदी सपाट चेहरा. तो माणूसच आहे की अजून काही? मी क्षणाचाही विलंब न करता बाईकचा स्टार्टर मारला आणि तिथून सुसाट निघालो. अवघ्या 1 मिनिटात माझ्या गाडीचा वेग ताशी 80 किलोमीटरच्या वर पोहोचला होता. काळीज भीतीने जोरजोरात धडधडत होतं. आपण नक्की काय पाहिलं? काय होतं ते? नकळत माझे लक्ष पुन्हा एकदा साईड मिररमध्ये गेले आणि माझं सर्वांग शहारलं. स्टिअरिंगवरून हाताची पकड सैल होऊ लागली, कारण ते जे काही होतं ते माझ्या बाईक मागे अतिप्रचंड वेगात धावत येत होतं. काय दुर्बुद्धी सुचली आणि त्या वळणावर याला पाहायला थांबलो. मी स्वतःला सावरू लागलो. मनातल्या मनात देवाचा धावा करू लागलो. माझ्या घराजवळच्या नाक्याजवळ एक दत्त मंदिर आहे. तिथे मला लवकरात लवकर पोहोचायचे होते. साधारण 2 किलोमीटर माझा पाठलाग होत राहिला. जसे मी त्या दत्त मंदिराजवळ आलो, तो एका क्षणार्धात दिसेनासा झाला. मी नाक्यावरून वळून गाडी घरासमोर आणली आणि दारासमोर तशीच टाकून घरात धाव घेतली. जोरजोरात दरवाजा वाजवू लागलो. आईने दरवाजा उघडला आणि माझी अवस्था पाहूनच मला विचारू लागली, काय झालं एवढ्या जोरात दरवाजा वाजवायला? आम्ही किती घाबरलो. मी मात्र काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. डोळे बंद करायचा जरी प्रयत्न केला तरी तो प्रसंग आठवायचा. दुसऱ्या दिवशी मी ताप येऊन आजारी पडलो होतो. घडलेला सगळा प्रकार मी हिम्मत करून घरच्यांना सांगितला. तेव्हा माझे वडील म्हणाले, तुला माहितीये मी सकाळी कामाला जातो. काही दिवसांपूर्वी तो माणूस मला आणि माझ्या नेहमीच्या रिक्षावाल्याला दिसला होता, पण या प्रकाराबद्दल अजून जास्त काही माहीत नाही. आईने मला देवाचा अंगारा लावला. आजही मी त्या रस्त्यावरून प्रवास करतो. फरक फक्त इतकाच आहे की ते वडाचे झाड रस्ता रुंदीकरणामध्ये कापण्यात आले आहे. पण आजही कधी रात्री अपरात्री तिथून गेलो की मला तो प्रसंग नेहमी आठवतो. मित्रांसोबत नाईट ड्राईव्हला जाण्याची मजा काही वेगळीच, पण कधी कधी असे अनुभव येतात जे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. असाच हा एक अविस्मरणीय भयान अनुभव. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अभिराम यांनी पाठवला आहे. मी व माझे 2 मित्र सौरभ आणि प्रफुल्ल आमच्या एका मित्राच्या लग्नाला नागपूरहून नाशिकला जायला निघालो होतो. जुलै महिना होता. पावसाळा नुकताच चालू झाला होता. ॲडव्हेंचर करू म्हणून प्रफुल्लच्या स्कॉर्पिओ SUVने जायचं ठरलं. सकाळी उठून लवकर निघू आणि संध्याकाळीपर्यंत पोहोचू असा प्लॅन झाला. अचानक सौरभला एक महत्त्वाचं काम आल्यामुळे आम्ही सकाळी निघू शकलो नाही. मग दुपारी 3च्या सुमारास आम्ही निघायचे ठरवले. उशीर झाल्यामुळे गाडी आम्ही जरा जोरात घेतली. पुढे काही वेळात हलका पाऊस सुरू झाला. गाणी ऐकत गप्पा करत प्रवास छान सुरू होता. नॅशनल हायवे असल्यामुळे आम्ही GPS लावलं नाही. रस्ते तसे चांगले होते आणि ठिकठिकाणी माइलस्टोन दिशा दाखवत होते. 3-3.5 तासांच्या प्रवासानंतर अंधार व्हायला सुरुवात झाली. गाडी चांगल्या स्पीडने जात होती. आम्ही एक छोटासा हॉल्ट घेऊन वॉशरूमला जायचं म्हणून एखादी जागा पाहत होतो. बराच वेळ प्रवास झाल्यानंतरही एकही पेट्रोल पंप किंवा टॉयलेट वगैरे दिसले नाही. एव्हाना अंधार गडद झाला होता. त्यात आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की आम्ही जात असलेल्या रस्त्यावरून पुढे किंवा मागे एकही गाडी दिसत नव्हती. आम्ही चुकीच्या रस्त्याला लागलो हे आम्हाला समजलं. लगेच मोबाईल काढून GPS लावायचा प्रयत्न केला, पण नेटवर्क येत नव्हतं. गाडी जरा बाजूला घेतली. बराच वेळ वाट बघून वॉशरूम कुठे दिसले नाही, म्हणून मी आणि सौरभ रस्त्याकडेला गाडी पार्क करून थोडे आतल्या बाजूला आलो.
तो जंगलाचा म्हणजे गर्द झाडांचा भाग होता. इतक्या सौरभ म्हणाला, अरे अभिराम, तुला समोर काही चमकणारं दिसतंय का? त्याचे असे बोलणे ऐकून मी हसलो आणि म्हणालो, कुठे काय आहे यार? त्यावर तो परत बोलला, अरे सरळ बघ. मी त्या दिशेने निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. त्या मिट्ट काळोखात खरंच दुरून काहीतरी चमकत होतं. मी तिथे पाहून समजण्याचा प्रयत्न करत होतो. 2 पिवळसर डोळे चमकावे असे वाटत होते. माझी नजर त्या 2 डोळ्यांवर स्थिरावली होती. जणू काही फक्त नजरेने मी बांधला गेलोय. तितक्या सौरभ जोरात ओरडला, ते आपल्याकडे येतंय, चल गाडीकडे लवकर. त्याचे बोलणे ऐकून मी भानावर आलो. तो गाडीजवळ धावत गेला, तरी मी मात्र समोर पाहतच बसलो. कारण मला तिथून जायचे असून सुद्धा मी जणू तिथेच अडकलो होतो. सौरभला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तो मागे आला आणि मला जोरात ओढून गाडीकडे नेले. त्याने प्रफुल्लला सांगितलं, लवकर हॉर्न मार. त्याने जोरजोरात हॉर्न वाजवला आणि गाडीचे लाईट पण लावले, जेणेकरून एखादा प्राणी असेल तर तो आमच्यापासून दूर निघून जाईल. एकदम कळलंच नाही काय झालं आपल्यासोबत. गाडीतून त्या दिशेला पाहिलं पण काहीच दिसलं नाही. काही वेळ गाडी पुढे गेल्यावर विचार केला, जंगलात असं कुठलं जनावर असेल. आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पण आम्हाला माहीत नव्हतं की आमच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय. बऱ्याच वेळानंतर आम्हाला एक गाव लागलं, पण ते गाव एकदम शांत होतं. एक क्षणी तर वाटलं की इथे कर्फ्यू लावलाय की काय. पुढे एक टपरी लागली. तिथे आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. झालेल्या गोष्टींबद्दल बोलत बसलो. प्रफुल्ल गाडीचे विंडशील्ड साफ करत होता. तितक्या सौरभने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, त्या टपरीवाल्या माणसाकडे पाहू नकोस, इथून पळू लवकर. आणि तो पुढे प्रफुल्लला म्हणाला, प्रफुल्ल गाडी काढ पटकन. मला काहीच कळलं नाही की हा असं का बोलतोय. म्हणून मी मागे वळून त्या टपरीवाल्याकडे नीट पाहिलं आणि माझी बोबडीच वळली. त्या माणसाचे डोळे अगदी तसेच चमकत होते जसे आम्ही त्या जंगलात त्या गडद अंधारात पाहिले होते. पुढे काही संवाद न साधता तिथून कसा बसा पळ काढला. आम्ही गाडीत बसून तोच विषय बोलू लागलो. प्रफुल्लला मात्र या सगळ्याबद्दल काही कल्पना नव्हती ना त्याने काही पाहिले होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकून तो आम्हाला चिडवत होता की चहा पिऊन तुम्हाला नशा चढला की काय. आम्ही दोघं मात्र एकदम शांत होतो. काय चालू आहे हाच विचार करत होतो. आमचे बोलणे चालू असतानाच प्रफुल्लने एकदम जोरात ब्रेक मारला. आम्ही दोघंही ओरडलो, काय झालं रे? त्यावर तो म्हणाला, गाडी खाली काहीतरी आलं. आम्ही घाबरून एकमेकांकडे बघू लागलो. गाडी खाली काही येण्याचा आवाज तसा काही आला नाही. बाहेर उतरून बघायची कोणी हिम्मत करत नव्हतं. शेवटी तिघांनीही उतरून पाहायचं ठरवलं. धीर धरत तिघेही उतरलो. गाडी खाली, मागे आणि आजूबाजूला सगळीकडे पाहिलं, पण दूरपर्यंत कोणीही तिथे नव्हते. आता सगळेच विचारात पडले. प्रफुल्ल म्हणाला, मला सारखं सारखं डोळ्यात काहीतरी टोचतंय. आम्हाला काही कळले नाही म्हणून त्याला विचारले, तुला काही वेगळं वाटतंय का? नीट सांग आम्हाला. तसे तो म्हणाला, डोळ्यात एकदम विचित्र जळजळ होते आणि खूप तहान लागलीये. जवळ असलेलं पाणी त्याला दिलं आणि एकदम जाणवलं आपला घसा देखील सुकला आहे. तिघांनी मिळून जवळपास पाण्याच्या 5 मिनरल बॉटल संपवल्या. मग सौरभने गाडी आपल्या हातात घेतली. पुढे जाता जाता आम्हाला एक वळण लागले. तिकडे आम्ही नाशिकसाठी डायरेक्शन शोधू लागलो. GPS सिग्नल मिळाला. या सगळ्यात खूप रात्र होऊन गेली होती. भूक आणि तहान खूप लागली होती. बराच उशीर झाल्यामुळे रस्त्यावरचे धाबे आणि हॉटेल जवळजवळ बंद झाले होते. रात्री 2च्या सुमारास GPS सारखं सांगत होतं, टेक राऊंड अबाउट, आणि तसा रस्ता पण दाखवत होतं. आम्ही तो रस्ता घेतला. जरा वेळ पुढे गेल्यावर अगदी मातीचा रस्ता लागला. पुढे जात जात गावातल्या एके ठिकाणी तो रस्ता संपला आणि कमाल म्हणजे GPS तोच रस्ता बरोबर पुढे दाखवत होतं. आम्ही आजूबाजूला सगळीकडे पाहिलं, पण तिकडे काहीच नव्हतं.
खाली उतरून चौफेर नजर फिरवत मी चालू लागलो आणि रस्त्यात एक 20 फूट मोठा पाईप आडवा टाकलेला दिसला. मला समजायला वेळ लागला नाही की हा रस्ता बंद करण्यासाठी पाईप आडवा टाकलाय. हे पाहताच आम्हाला कळलं की आपल्यासोबत काय घडतंय. पूर्ण गाडी रिव्हर्स घेतली आणि नव्याने रस्ता शोधू लागलो. रात्र खूप झाल्यामुळे गाव अगदी शांत होतं. आम्ही रस्ता फिरून फिरून परत त्या बंद रस्त्याकडे वारंवार जात होतो. आता मात्र भीती वाटू लागली. परत रिव्हर्स घेऊन वेगळ्या रस्त्याला लागलो. तिथे आमची गाडी एका नाल्यात अडकली. खूप प्रयत्न करून सुद्धा गाडी काही निघत नव्हती. यातच बराच वेळ गेला. वाटले की इथून बाहेर पडणे अशक्य आहे. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर कशीबशी गाडी तिथून निघाली आणि आम्ही एका गल्लीत गेलो. तिथे मोजकी घरं होती. थोडे पुढे जाताच एक तरुण मुलगा दिसला. त्याला विचारलं, हायवेला कसं आणि कुठून जायचं? तसे तो सांगू लागला. त्याला विनंती करत म्हटलं, मित्रा, जरा पाणी मिळू शकेल का? तो थांबा असे बोलला आणि आत निघून गेला. आम्ही पाणी पित होतो तेव्हा गाडीत कोण कोण आहे हे तो पाहू लागला आणि अचानक घाबरून जोरात ओरडला. त्याच्या हातून पाण्याचा जग सांडला आणि तो ओरडत पळून गेला. आता मात्र आम्ही खूपच हादरून गेलो होतो. त्याने गाडीत आमच्याशिवाय असे काय पाहिले की तो इतक्या जोरात ओरडला हे काही कळायला मार्ग नव्हता. मला तर आमच्या तिघांशिवाय गाडीत कोणीच दिसत नव्हतं. आम्ही सगळे स्तब्ध होऊन एकमेकांना पाहत होतो. आता कोणीच कोणाशी एक शब्दही बोलत नव्हतं. त्या मुलाचा आवाज ऐकून तिथली 1-2 माणसं घराबाहेर आली. आम्हाला विचारू लागली की काय झाले. आम्ही अगदी शांत होतो. त्यांनी बराच वेळ विचारपूस केली, कोण आहात, कुठे जात आहात वगैरे. शेवटी आम्ही रस्ता चुकलो आहोत आणि कुठे जायचे समजत नाही हे त्यांना सांगितलं. तसे त्यांनी सरळ जाऊन एक राईट टर्न घ्या आणि 10 किलोमीटरवरच तुम्हाला हायवे मिळेल असे सांगितले. त्यांचे ऐकून आम्ही पुढे गेलो. तिथे राईट टर्न सुद्धा मिळाला आणि बघतो तर काय, गावात एक मोठे चौक होते जिकडून आम्ही 5 वेळा गेलो होतो. पण तेव्हा आम्हाला तो चौक आणि इतर रस्ते दिसलेच नाहीत. हायवे लागण्याआधी एक हनुमान मंदिर दिसले. एव्हाना पहाटेचे 4 वाजत आले होते. उतरून दर्शन घेतलं. मारुतीला जणू आम्ही सगळा प्रसंगच सांगितला आणि प्रार्थना केली की आमचा प्रवास आता चांगला होऊ दे. तिथून नाशिक सकाळी 9 वाजता पोहोचलो. त्या जंगलात काय होतं, त्या माणसाचे डोळे विचित्र चमकणारे कसे होते, रात्री गाडी खाली काय आलं, गाडी GPS लावून सुद्धा वारंवार त्या चुकीच्या रस्त्याला का जात होती, आणि सगळ्यात भयानक म्हणजे गावात त्या मुलाने आमच्या गाडीत नक्की काय पाहिलं याचं उत्तर आम्हाला आजतागायत मिळालं नाही. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे नागपूरला परतताना पाहिलं तर गाडीतल्या 5ही बाटल्या जशाच्या तशा होत्या. बॉटलवरचे सीलही काढले नव्हते.